प्रियो ह्यातली एक हे पकड. रबडी खीर. मी आज आहे ना तांदळाची खीर करते कारण आज नागपंचमी आहे. पण मी थोडंसं वेगळ्या प्रकारची मी आता तांदळाची खीर करणार आहे. त्याच्यासाठी आहे ना मी हे बासमती तांदूळ आहेत हे 2-3 तास ना पाण्यात भिजत ठेवलेत. आता हे मी दूध घेतलंय आणि ते चांगलं आता थोडं आटवून घेणार आहे. आणि हे आता दूध आहे ना ते 1.5 लिटर जवळजवळ दूध आहे. तर हे आता आपण गरम करून चांगलं ते आटवून घेणार आहे. आता हे तांदूळ आहेत ना हे मी मिक्सरमधनं थोडेसे बारीक करून घेणार आहे. आणि आता हे 2-3 तासांनी भिजत ठेवल्यामुळे चांगले फुगलेत. हे तांदूळ आहेत ना मी हे असे रवाळ वाटून घेतलेत. आता हे दूध चांगलं गरम झालं आणि थोडंसं आटलंय. पण आता आपण आहे ना ही जी तांदळाची पेस्ट आहे ना ही आपण ह्याच्यात या दुधामध्ये टाकूया. आता ही तांदळाची पेस्ट सगळी टाकली आहे आपण आणि ह्याच्यामध्ये. आणि आता ना ह्याला मंद ह्याच्यावरती मंद गॅसवर चांगलं उकळायला द्यायचं. आणि मग आपण चेक करायचं की आपलं जे आपण तांदूळ टाकलेत ते कितपत शिजलेत हे पण आपण चेक करायचं. ह्याच्यामध्ये आहे ना मी जी साय होती दुधाची ती पण टाकलेली. आणि हे थोडंसं साईडने असं घेऊन त्याला चांगलं ढवळायचं. आता तुम्ही बघू शकताय आता थोडं आटलंय पण. आणि हे चांगलं आता आपल्या हा आपण ज्या तांदळाच्या जे वाटून घेतले आणि जे कण्यांसारखे झाले ते आपण चांगले शिजले. ते दिसतंय आपल्याला की हे छान शिजून आले आणि त्या दुधामध्ये चांगलं मिळून आले. आता मी ह्याच्यात ना थोडी साखर घालतेय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता. मी थोडी कमीच घातली. आणि हे आहे ना हे हळदीचं पान आहे. आता ह्याला गाठ मारून आहे ना मी ह्याच्यामध्ये थोडं शिजवते. ह्या पानाचा जो सुवास असतो ना जो आपण केशर वगैरे घातल्याच्या नंतर जसा येतो तसा येतो. आणि हा नॅचरली ह्याचा वास खूपच छान येतो आणि खीर खातानाही मस्त लागते. आता मी वेलची आहे ती कुटून घेतली आहे आणि जायफळ पण जरा ठेचून घेतलंय आणि वेलचीचे दाणे पण थोडेसे ठेचून घेतलेत. आता मी हे या खिरीमध्ये टाकते. चांगली ती ढवळून घेते. आता मी ड्रायफ्रुट्स आहे ना थोडंसं तूप टाकलंय 1 चमचा. आणि मी आता हे ड्रायफ्रुट्स वेगळे भाजून घेतलेत. आता मी हे या खिरीमध्ये टाकते. चांगलं ढवळून घेते. छान असं एकजीव झाले. आता मी ह्या स्टोपात आहे ना थोडंसं तूप आहे खाली. आणि ह्या स्टोपात आता मी साखर आहे ना ती थोडी कॅरेमल त्याचं करून घेते. साखरेचं थोडंच करते कारण जास्त गोड नको आहे मला त्याच्यामुळे. हे जे कॅरेमल झाले साखरेचं आता आपण हे आहे ना हे या खिरीवर घालून घेणार आहे. गॅस बंद करायचा आहे. आता हे आहे ना हे आपण ह्या खिरीवरती घालून घेऊया. कॅरेमल आपण घातलंय ह्याच्यावरती आणि आता चांगलं ढवळून घ्यायचं. बघू शकता तुम्ही कलर पण त्याचा आता मस्त असा गुलाबीसर आलाय.
ही आपली आता रबडी खीर तयार झाली. मी तुम्हाला बोललेली की आपण थोडी वेगळी बनवूया. तर ही अशी रबडी खीर आपली तयार झाली. तर आपण ह्याला ना थंड होऊन देऊया. आणि तुम्ही बघू शकता याला असा गुलाबीसर कलर आलाय. आणि ही आपली रबडी सारखी आपली खीर तयार झाली आहे. आणि छान घट्ट पण झाली आहे. कलरही छान आलाय. आणि आता हे जे पान आहे ना हळदीचं, आपण हे नंतर काढून बाजूला ठेवूया. अशी तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि प्लीज माझा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे मला नवीन नवीन रेसिपी मी तुम्हाला दाखवू शकेन आणि तुम्ही बघू शकता. प्रियांश, रबडी खीर